अरे काय विचारतोय आम्ही मैपती? मी यांना माघारी का फिरवला? कुणाची हिंमत झाली एवढी? कान्होजीराव. कान्होजीराव? हा राज. अहो मेना असा वेशीच्या बाहेर पडायला आणि समोरून कान्होजीराव आलंच नेमकं संगमावरनं दर्शन घेऊन. अडवलाय म्याना, केली चौकशी. म्या म्हणलं म्याना चाललाय रायगडावर, अशाला असं. मग म्हणलं म्याना परत घ्यायचा. म्या म्हणलं मालकाने आदेश दिलाय, तर म्हणलं म्याना परत घ्यायचा. त्यांचा अवतार बघून भोई सुद्धा जागेवर थांबलं. कान्होजीरावांचं डोळं असं खंदिऱ्यागत लाल झालं होतं. माझ्या तर पार हातापायाला घामच सुटला. तसाच म्याना परत वळवला. म्हणलं कशाला काय बोला, आलो गुपचूप. परत आलंस, बरं केलंस. अहो नाही तर तिथं वेशीवरच निश्चित पडलो असतो. त्यांचा राग काय मला ठाव नाही का? असा येशीवरून बहाला फेकला तर पार गावच्या डोईवरून पाल्याड जातोय, परत गावता गावत नाही. ते कसं भायच, तर वडीलदार माणूस आहे. आता आबा गेल्यानंतर आम्हाला बी त्यांचाच मान राखाय पाहिजे. अहो म्हणून तर मी यांना परत घेऊन आलो. तर कान्होजीरावांनी मेना का अडवला असेल? आता ते कान्होजीरावांनाच विचार. वय मीच सांगणार आहे. मलाच विचारा. कान्होजीराव? कान्होजीराव, अहो काय कसं करता? का म्हणून कमीपणा? अजून किती कोपराला गुळ लावत बसणार आहे? मला पटत नाही, म्हणूनच मी वेशीतनं मी यांना फिरवला. अहो कान्होजीराव, पण अहो पण काय कशा पाहिजे भानगडी? आमच्या ताईसाहेब यायच्यात माहेरपणाला, म्हणून धाडला होतं मी यांना आम्ही. तुम्ही जाल मोठेपणा करायला, पण तोच तुमचा कमीपणा ठरतो. तुम्ही मस्त असली मेहनत ठेवाल. शृंगारपुरात आम्हाला पडलं शेण तरी उचलायची मुभा आहे का? बाकी गोष्टी तर लांबच राहिल्या. ते आपण मागवून बोलू. या मागावून का? जे बोलायच ते आत्ता बोला की. कान्होजीराव, मी येणे जाऊ द्यात, मग बोलूया. कान्होजीराव, तुमच्या परीस आम्ही जास्त उन्हाळा पावसाळा बघितल्या. तुम्ही पुन्हा जर गोष्टी सैल सोडल्या तर समजत बार घडेल की. अहो पर भावा बहिणीच्या नात्यात कशा पाहिजे राजकारण? हे राजकारण नाही कान्होजीराव. राजकारण कोण खेळलं ते तुम्हीच बघा. आमचं ऐका कान्होजीराव, एवढं मी येणं जाऊ द्यात. व्यसन टोचायची येळ असती आणि ती तवाच टोचायची असते. अगो पर मी काय म्हणते, पोरी बाळींच्या जाण्या येण्यात राजकारण कशाला? बोललात का? तुम्ही नका ना तोंड उघडू. इथली परिस्थिती कशी आहे ठाव आहे ना? व कोणी बी यावं आणि टिचकी मारून जा. आज पापणी एवढी फडफड का करते? थांबतच नाहीये. आपले गणोजी दादासाहेब तर येणार नाहीत ना आज? येतील कदाचित. आपल्याला माहेरपणासाठी घेऊन जाण्यासाठी येतील. खरंच येतील का? नाही नाही, येतील. पण आज आई बाबा असते तर किती वेळा निरोप पाठवून ख्याली खुशाली विचारली असती आमची. आम्ही दिवसात आहोत हे कळल्यानंतर तर आई साहेब किती हरकून गेल्या असत्या. किती कोड कौतुक केलं असतं आमचं. धावत धावत आल्या असत्या. पाठीवरून मायेचा हात फिरवला असता.
सतत खा असं म्हणाल्या असत्या. आऊसाहेबांनी तर आम्हाला नजरेखालीच ठेवलं असतं. आतापर्यंत 8-10 पोक्त सोयींना त्यांनी बोलावून घेतलं असतं. असे भराभर हुकूम सोडले असते. पुतळा मातोश्रींनी तर बाळंत घर सज्ज करायला सुरुवात केली असती. भिंतींना चुना दिला असता. त्यावर स्वस्तिक शुभचिन्ह रेखली असती. सोयरा मातोश्रींनी तर वास्तूला बाधिकार होऊ नये म्हणून नको म्हणत असतानाही पांढरी मोहरी उडीत कोपऱ्यातून टाकले असते. उदबत्तीच्या झाडाचा दरवळ कस्तुरीचा सुगंध पसरवला असता. आणि आबासाहेबांनी तर मोहिमांना आराम देऊन गडावरच तळ ठोकला असता. जाता येता चौकशी केली असती. पण आज आमच्या सोबत कोणीही नाही. आम्ही एकटे आहोत. सकवार मातोश्रींनी एकट्यानं करावं काय? माणसा कुणसांनी एवढा गजबजलेला हा गड, राणी वशात एवढी दाटी. पण आज खूप एकटं वाटतंय आम्हाला. का फडफडते आहे आमच्या डोळ्याची पापणी? की निघालेत आमचे गडोजी दादासाहेब मेणा घेऊन. कान्होजीराव ऐका आमचं, जाऊ देत मी आता. नका आग्रह करू कान्होजीराव. कशाला कमीपणा घेताय? अहो कसला कमीपणा? ताई साहेब आहेत आमच्या, माहेरपणाला आणाय निघालोय. मला पटणार नाही. तुमचं तुम्ही बघा. अहो, मेणा का माघारी आला? हे म्हणजे काय हो, कोणी सांगितलं मेणा माघारी आणायला? मी सांगितलं. का? अहो पडती बाजू घेऊन अजून किती दिस काढायचा आम्ही? काय पटत? ती पडती बाजून कोण कोणाचं येणं जाणं नको. काय घोटाळले त्याच्यावर? पण असं झालं तरी काय, एकेरीवर यायला? एकेरीवर आलं ते लबाडपणा सुरू केला त्यांनी. एवढा आमचा कान्होजीराव चित्त्यासारखा त्याला गपगार केला. आय दिलं ना वतन. तोंडाला पानं पुसलीच नव. पण त्याचा काय संबंध? मेणा राणी साहेबांना माहेरपणासाठी आणायला जाणार होता. धर्म आहे तो भावाचा. भावाचा धर्म भाऊ पाळलंच की. राजालाही राजाचा धर्म पाळू द्या. द्या म्हणाव ठरल्या परमाणू वतन. स्वराज्यात वतन मिळत नाही तरी सुद्धा आबासाहेब म्हणाले होते की. हे बघा, आम्ही शब्दात अडकलोय. कान्होजीरावांना मुलगा झाला तर वतन देणार असं म्हणाले होते महाराज. याचीच वाट पाहतोय आम्ही. जर मनासारखं घडलं तर भानगडच मिटलं. जर मनासारखं नाही घडलं तर गडबड. मी तर शपथच घेतली. वतन मिळत नाही तर यो कान्होजी दाढीला वस्त्र लागू द्यायचा नाही. वाढू दे, वाढली तर दाढी. अहो काय वतन वतन करतायसा काका? आम्ही बी वतन मागतच होतो की, पर ते आता कुणालाच देत नाही म्हटल्यावर. काढता पाय घेतला असच ना. काढता पाय घेऊ द्यायचो नाही. त्यातून बी काढलाच. बादशाच्या दरबारात जाईन, त्याच्या हातापाया पडत वाटेल तेवढ्या आशर्फ्या देईन. हवं तर दाढीचा आकार बदला. वतनाचा कागद आणीन म्हणून आणीन. बस, ही भाषा आम्हाला अभिप्रेत नाही. आम्ही शिर्के घराण्याची सून असलो तरी छत्रपतींची लेक आहोत.
तिथंच तर खरी मेक आहे. आम्हाला हालता खेळता येणं ते त्यामुळंच. आता पाव तर गप बसलो ते कशामुळं? हा? आता नाही. अहो काय बोलतायत हे? आम्ही यांचा मान ठेवतोय आणि त्यापुढे आम्ही हे सहन करणार नाही. राजकुमारबाई, तुम्ही आज चला बघू. त्यांचं नका ऐकू. ते कायम वाकड्यातच वागतात. काय वाकडत वागलो मी? रायगड आमच्याशी वाकडत वागला ते दिसत नाही होय तुला? हा? मी चला बरं, आज चला. अहो मेणा पाठवा. पाठवा म्हणजे पाठवाच. आता कुणाचं ऐकायचं आम्ही? आमच्या वडीलधाऱ्यांचं का तुमचं? आमचंच ऐका. कान्होजी काकांना काय पडलं होतं? कशाला गोष्टी उकरून काढायच्या? अहो आमचं हे असंच आहे. तुम्ही नका ध्यान देऊ. खरं तर माझं माहेर चांगलं म्हणून मी टिकले बघा. कान्होजीराव, ऐका जरा आमचं. आता तुम्हीच आमचा ऐका. निदान या वाढलेल्या दाढीचा तरी आब राख. आज पावतर तुमचा आब ठेवला नाही म्हणता का काय? ठेवला का नाही? राखलाय नव आता पावतर. मग आता बी राखा. आमची सख्खी लाडकी बहीण आहे तिथे. लाडकी बहीण ती लाडकीच राहणार आहे की. पण जो पावतर आपलं मूल होत नाही त्यावर तो लाड दिसू देऊ नका. हे बघा कान्होजीराव, जे हाय ते हाय. जे नाही ते नाही त्याच काय? म्हणजे वतन नाही ते नाही त्याच काय करायचं ते बोला की. वतन मिळेल की? कुठे जाते? कवा तरी येईलच. कवा? म्हणजे राव आपल्या वतनातलं झाड आणि झाड दगड आणि दगड पार कासावीस झाले. तुमच्या वडिलांनी पिलाजीरावांनी विश्वास ठेवला. एवढंच काय, शंभू राजासनी सिंहासनी बसायला मदत केली. त्यासनी काय त्यांच्या आयातीत वतन मिळालं नाही. अहो त्यासनी मिळालं नाही. निदान आता तुम्हा आम्हाला वतन मिळावं ही इच्छा. आम्हाला काय वाटतंय कान्होजीराव, आता आपणच बाहेर पडावं. तलवार गाजवावी, नवा मुलूक मारावा. अहो ते तर करूच की. पण लक्षात ठेवा गणुजीराव, जुनं वतन ते जुनं वतन. त्याची सर कशाला नाही? म्हणजे जशी लग्नाची बायको ती खरी, तिचा मानपान, तिची उठ बसणारी, आणि नवीन बायको आपली नावाला हौसला. वतनाचं तसंच. हा नवं मिळवू हो, जुनं सोडायचा विचार करू नका. कान्होजीराव, तुम्ही बोलताय हे आमचे बोल होते. आमच्या आबासाहेब आम्हासनी सबुरी शिकवायची. आता आबा नाहीत तर वाटते आता त्यांचं ऐकावं. नात्यात राजकारण नको. अहो या नात्या पावत आजवर तुम्ही गोत्यात आलाय. आला का नाही? काय नाती नाती करताय? वतनाची माती गेली. आणि काय हो, तुम्ही जावय ते महाडिकही जावय, पण त्या महाडिकांना राजांनी दक्षिणेचा सुभा दिला का नाही? आणि तुमचं हक्काचं वतन मात्र काढून घेतलं. तोंडाला पानं पुसली. तुम्ही नात्याच्या गोष्टी करताय. हे काय नाही, आपल्या हक्काचं वतन परत मिळवायचंच. हा कान्होजी तुमच्या पाठीशी उभा आहे भक्कम. कान्होजीराव, आता मी येणार नाही. पालखी जाईल रायगडाला, तेही वतनाचा कागद आणायला.
पापणी थांबायचं नाव घेत नाहीये. गणूजी दादांचीच वाट आहे. येतील कदाचित. यावेत. सुनबाई, सुनबाई, चला पहा तर कोण आलंय ते. कोण आलं? अहो पुढे येऊन पहा तर. अगदी हरखून जाल तुम्ही. खूप आनंद होईल तुम्हाला. सगळी उदासी निघून जाईल. मातोश्री, सांगा तरी कोण आलंय? तुमच्या मनातला माणूस आलाय. तुम्ही ज्याची वाट पाहताय तो माणूस. हो, खरंच खुश व्हाल तुम्ही. अगदी हरखून जाल. आमचे गणोजी दादासाहेब आलेत का? आता समोर गेल्याशिवाय कसं कळेल तुम्हाला? चला. वहिनीसा, आत्ताशी बाई. वहिनीसा, आज एवढ्या दिवसांनी आठवण झाली होय आमची. आठवण तर रोजच येते हो, पण येणं होत नव्हतं. मग आज कसं घडलं? आदेश आला आम्हाला दादासाहेबांचा, जा म्हणून. पत्र पाठवलं त्यांनी आम्हाला. पत्र पाठवलं? म्हणाले स्वराज्याच्या सीमेवर औरंगजेब येऊन उभा राहिला. जंजिऱ्यावर तोफा डागल्या जात आहेत. हसन अली खान गावं जाळत सुटला आणि अशा अवस्थेत आम्ही गडावर नाही. राणीसाहेबांना हे सगळं सांभाळणं कठीण जाईल. त्यात त्यांची नाजूक परिस्थिती. मातोश्रींनाही पेलवणार नाही. असं लिहिलंय पत्रात? हो, हाच मजकूर. म्हणाले प्रसंग पडलाच तर चिडून जातील आणि स्वतः तलवार हातात घेऊन शत्रूला सामोऱ्या जातील. त्यांचा भरवसा देता येणार नाही. म्हणाले राणू अक्का, तुम्ही भाऊजाई म्हणून नाही तर राखणदार म्हणून रायगडावर पोहोचा. हे पत्र हातात मिळालं आणि भल्या पहाटेच मेळण्यात बसलो. पोहोचलो. बरं केलं आलात ते. खरं तर आम्ही शृंगारपुरास जाणार होतो, राजकुंवर ताईसाहेबांकडे. शृंगारपुरी का? ताईसाहेबांची काळजी घेण्यासाठी. त्यांची कशाबद्दल काळजी? म्हणजे इकडे काहीच माहित नाही का? त्यांच्याकडे सुद्धा बाळ येणार आहे. काय? हो. जगदीश्वरा, राणूबाई, किती गोड खबर दिली तो तुम्ही. हो ना हो. आम्हाला तर या गोष्टीची गंध वार्ताही मिळाली नाही. आता कळलं ना? कळालं, पण उशिरा. आज आई बाबा असते तर निरोप आम्हाला पाठवलाच असता. गोड खबर आणि साखर थैली पहिली आम्हाला पाठवली असती. आणि एवढंच नाही, आम्ही या अशा अवघडलेल्या कौतुकानं मेणा पाठवला असता. सोबत घेऊन गेले असते माहेरपणासाठी. पण शृंगारपुरात लेकी बाळांच्या कौतुकाला उतार लागलाय वाटतं. गणोजी दादांनी पाठवायला हवा होता मेणा आमच्यासाठी.